नमो भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं योगीन्द्रमुदाशिशिष्यं श्रीशङ्कराचार्यस्य पद्मपदं तंत्रोटकं वार्तिककारणन्यादस्मद्गुं सन्ततम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवम प्रसादी महाराज यांच्या कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपला सुरू आहे। शक्तिपात मार्गाचा आतापर्यंतचा आपला जो प्रवास झालेला आहे त्यामध्ये अनेक विषय गेले। आता मागचा विषय जो झाला तो क्रियांचा झाला। शक्तिपातामध्ये क्रिया फार महत्वाच्या आहे। त्या क्रिया जर साधकाला झाल्या नाही हा विषय झालेला आहे मागे, परंतु आता काही नवीन लोक आलेले त्यामुळे त्यांनाही ते कळावा म्हणून पुन्हा थोडासा वेगळा घेऊया। क्रिया जर झाल्या नाही तर काय होत? आपल्या अंतःकरणामध्ये मन बुद्धी चित्त यामध्ये संस्कार पडलेले असतात, विकार पडलेले असतात नाना प्रकारे। तेव्हा या संस्कारांचं रूपांतर पुढे वासनेत होत। संस्कार असल्या चित्तामुळे ज्या प्रकारचा संस्कार असेल त्या प्रकारची वासना तयार होते। वासना म्हणजे इच्छा। नाना प्रकारच्या त्या इंद्रियांच्या ज्या भोगाच्या इच्छा आहे
ते आपल्या मनामध्ये तयार होतात. वासना तयार झाल्या की वासनेतून वृत्ती तयार होते. ही वृत्ती मन आणि चित्त यांच्याकडे जाते. चित्त आणि मन मनमुख्य असल्यामुळे त्या मनाने त्या चित्तीला उकळलं आणि मग मन काय करतं, मन तर इंद्रियांचं स्वामी हे मुख्य आहे. मग हे मन त्या वृत्तीला पकडून प्राणाचा आश्रय घेते. कारण प्राण शक्ती आहे. मग प्राणाचा आश्रय घेऊन ते मन आणि प्राण आणि वृत्ती त्याचा गोळा प्रवाह तयार होतो आणि तो मग ज्या विषयाची वासना तयार झाली असेल त्या विषयाकडे ते जाते. म्हणजे मोक्ष कर्माला लागते आणि पुन्हा मग ते कर्म स्वतः होऊन जाते. म्हणजे त्या कर्माने पुन्हा संस्कार. अशा तऱ्हेनं कर्म संस्कार निर्माण करतं. संस्कारांनी ते असा सगळा प्रवास होतो. क्रिया जो झाल्या नाही. शक्ती काय करते, आपल्या मार्गामध्ये शक्ती ही निर्माण होताच त्या संस्कारांना आधी हाकलून लावते. संस्कार घालवते, विकार घालवते. संस्कार विकार गेले बाहेर की मग ते तशा तयार होणार नाही. म्हणजे पुढचा जो खेळ आहे ते बनवून जातो. म्हणून आपल्या ध्येयामध्ये शक्ती क्रिया करते आणि त्या क्रियांच्या माध्यमातून संस्कारांना नष्ट करते, जाऊन टाकते, तरुण करते, असा विकार करतात. आता आपल्याला ह्या शिस्तवाद मार्गामध्ये विविध प्रकारचे अनुभव येतात. क्रिया होणं हा शक्तिपात मार्गातला एक प्रमुख घटक आहे. त्यानंतर आता क्रियांनी अनुभव येतो. क्रिया व्यर्थ होत नाही. क्रिया निरर्थक नसतात. क्रियांचा अर्थ आहे तुम्हाला काहीतरी अनुभव द्यायचा. तेव्हा अनुभव देणं, अनुभव येणं साधकाला आपल्या साधनेमध्ये प्रथमच सुरुवात होते. दीक्षा घेतल्याबरोबर जेव्हा क्रिया सुरू होतात त्यावेळेला त्या क्रियांनी त्याला अनुभव होतो. नाना प्रकारच्या क्रिया आहेत. तेव्हा अशा या क्रियांनी अनुभव मिळतो. आता हे क्रियातले जे अनुभव आहेत ते किती कशा प्रकारचे आहेत ते आता पाहायचे. बघा, शक्तिपात साधना ही कुंडलिनी सिद्ध महायोगाची साधना आहे. कुंडलिनी सिद्ध महायोग. महायोग म्हटला की त्यामध्ये आणखी दुसरे योग मिसळतात. म्हणून याला महायोग म्हटले गेलेले आहे. इतरही योगांच्या अनेक गोष्टी या आपल्या योगामध्ये मिसळलेल्या असतात. महायोगामध्ये चिंतन योग आहे, ध्यान योग आहे, हठयोग आहे, राजयोग आहे, आणि आणखी जे काय योगांचे प्रकार असतील ते सगळे एकत्र आपल्या या महायोगामध्ये. आणि ही शक्ती माता आपल्याला सगळ्या प्रकारच्या योगांच्या क्रिया जाऊन अनुभव देते. हा मोठा विशेष आहे. एखादा समजा ध्यान योगाचा मनुष्य असला तर तो नुसतं ध्यानच करत बसतो ना. हठयोगाचा असला तर तो हठयोगच करत बसेल. परंतु आपल्या साधनेमध्ये एकाच योगाचं आपल्याला स्वरूप कळत नाही, तर बाकीचे जे अन्य योग आहेत त्याही योगांमध्ये आपल्याला कसं मोठ्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या असतात, कशा होतात त्या ते आपल्याला शक्ती आणून दाखवते. पण आपण ते कळत नाही. आपण ते वाचलेलं नसल्यामुळे आपल्याला होणारी जी क्रिया आहे ही हठयोगाची क्रिया आहे, ध्यान योगाची आहे, लय योगाची आहे. अशा तऱ्हेनं निरनिराळ्या योगांच्या क्रिया आपल्या देहामध्ये
ही शक्ती माता कुंडलिनीची आता वर्णन आपण ऐकलं, ती तुम्हाला अनुभव आणून देते त्या योगाचा. त्यामुळे शक्तिपात साधने साधकांना येणारे अनुभव अनेक प्रकारचे असतात. इतर योग साधनात काय आहे, त्या प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात. योगाची साधना म्हटली की आपलं चित्त कसं दूर करायचं त्याचा प्रयत्न करावा लागतो. कोणता योग करायचा, तेव्हा अन्य साधना प्रकारांमध्ये जेव्हा लोक त्या साधनेत असतात त्यावेळेला त्यांना प्रयत्नपूर्वक ती साधना करायला लागते. त्यामुळे साधना प्रत्यक्ष त्याला प्रयत्नपूर्वक तो करत असल्यामुळे मी साधना करतो हा त्याचा अहंभाव सतत बनलेला जातो. मी साधना करणारा कोण, मी आता ध्यानाची साधना करतो, मी लययोगाची साधना करतो, मी हठयोगाची साधना करतो, राजयोगाची साधना करतो. तर हा मी तुमचा जो आहे अहम, हा अहम कधी जात नाही. शक्तिपात योगामध्ये पहिल्या प्रथम शक्ती त्या अहमला बाहेर झाली. मी बोलायचं नाही बघ झाला. ही शक्ती स्वतः ती क्रिया करत असल्यामुळे आपला अहम शिकून जातो आणि मग तो अहम द्रष्टा भावाने पाहत राहतो. नुसता पाहत बसतो काय चाललेले. हा जो द्रष्टा भाव आहे हा अन्य साधनेमध्ये यायला कित्येक वर्ष लागतात, येतही नाही. जो आपल्या या शक्तिपात मार्गामध्ये प्रथमच होऊन जातो, प्रक्रिया सुरू झाल्या की त्या क्रिया शक्ती करते. मग तुझा अहम पुढे राहिला, तू कोण, तू चूक राहता, तुला काहीच करायचं नाही, तू स्वतः. अशा तऱ्हेनं आपला अहंकार, आपला अभिमान, आपला ताठा, आपला गर्व, आपला अहमपणा आपल्या साधनेमध्ये चालत नाही. आणि केवढी उपलब्धी, अहंकार जाणं काही सोपी गोष्ट नाही. असं किती म्हणा तुम्ही अहम विसरून जावो, अहंकाराला सोडावो, निराभिमानी व्हावो, असं किती शिकवलं शब्दांनी, त्याचा अभिमान जाईल का तो मी करत राहतो. परंतु आपल्या साधनेमुळे तत्काळ शक्तीच्या क्रिया सुरू झाल्या की तो अभिमान चूक जातो. म्हणून द्रष्टाभाव येणं आणि अभिमान नष्ट होणं ही महान उपलब्धी आपल्या साधनेला सुरुवातीलाच प्राप्त होते. मोठी उत्तम साधना असताना आपले साधक का नेहमी साधन करत नाही. तेव्हा इतर साधनांचे जे अनुभव आहेत ते प्रत्यक्ष तो साधक प्रत्यक्ष ती साधना शिलाने दुसऱ्याकडे शिकून तो करत असतो. त्यामुळे तो अनुभूताला येतो. तथापि शक्तिपात योगा साधकाचा साधना करताना कोणताही प्रयत्न नाही, प्रयत्न शून्य साधन आहे. तुम्ही आता काही प्रयत्न करायचा नाही. तुम्ही आता अशी क्रिया करून दाखवते, शक्ती नाही कार्य करणार. म्हणून शक्तिपात मार्गामध्ये शक्ती जेव्हा क्रिया करायला लागते तेव्हा ती तुझा अहंकार बाजूला तेव्हा क्रियांमधून त्याला पुन्हा नुसत्या क्रिया होत नाही हो, नुसता द्रष्टा भाव येत नाही हो, तर आनंद होतो. आणि आनंद हा जो प्रकार आहे हा आत्म्याचा आहे.
आनंद आत्म्यामध्ये असतो, पण तो सचित आनंद स्वरूप आत्म्याचं स्वरूपच मिळेल ना, सच्चिद आनंद हो. मग आनंद हे तर आत्म्याचं स्वरूप आहे, आणि आपली शक्ती कुंडलिनी त्या क्रियांमधून त्या साधकाला आनंद देते, क्रियांचा आनंद देते. याचा अर्थ असा की आत्म्याचा थोडासा हिस्सा अंश ही शक्ती, ही आत्म्याची शक्ती नव्हती, ती त्या साधकाला आनंदाचा थोडासा हिस्सा आत्म्याकडून चटकन फेकून हे इतका थोडासा आनंद घेणे त्याचा ठरलेला असतो. आम्ही म्हणजे आनंदाची प्राप्ती जी प्रत्यक्ष आपल्याला आत्म्यामध्ये गेल्यानंतर लागणार आहे, ती सुरुवातीला थोडीशी चुकायला देते. केवढा लाभ आहे हा आत्म्याचा एक गुण आनंद जो आहे तो आपल्याला प्रथमच प्रारंभीच शब्द तुम्हाला आवडून देते. अशा आनंदाची साधना का नाही करत आपण? आनंद मिळतो ना, खूप करायला पाहिजे. बघा, आणि हा आनंदाचा अनुभव घेत असताना किंवा ही क्रिया होत असताना त्यात कर्तेपणा नाही, कर्तृत्व नाही, मीपणा नाही, प्रयत्न नाही, पुरुषार्थ नाही. हे बाकी सगळं बाकीच्या साधनांमध्ये आहे. बाकीची कोणतीही साधनं तुम्ही केली तर त्यामध्ये सगळे आहे, परंतु शत्रुका साधनेमध्ये हे सगळं आपल्याला तुमचं कर्तृत्व, तुमचा पुरुषार्थ, तुमचा निर्गुण, तुमचा अहंभाव, तुमची ममता, तुमचं काय जे असेल ते तुमचं काही ठेवू मग ते मी करते ना, तुम्ही बाजूला अशा तऱ्हेने शक्य आपल्या हातात सगळा कारभार घेते करायला लागते. म्हणून तुला या भजनामध्ये आई येते आणि ती इतकी व्यवस्थित मिळते आपल्याला. इतर साधना प्रकारांमध्ये ते साधन जेव्हा प्रयत्नपूर्वक साधना करतो, कोणाचा गुरु दिला सल्ला शिकवणारा, तरी जर याची काही चूक झाली ही साधना प्रकार आता पुष्कळ आसनांचे प्रयोग करतात, आसनांचं शिक्षण देतात. आता ही जी आसन आहे, वेगळ्या प्रकारची आसन आहे, काय काही भयंकर क्लिष्ट आसन आहे. आता हा अभ्यास करत असताना, आसनांचा अभ्यास करत असताना जर का चूक झाली त्या साधनाची, त्याला जन्माची इजा होऊन जाते, त्याचा एखादा अवयव कांतनिकामी होऊन जातो. तसं आपल्या साधनेमध्ये तेच आसन शक्य लावेल, परंतु ते आसन लावत असताना त्या साधकाला इतकीच सुद्धा इजा होते. उलट त्या आसनाने होणारा जो लाभ आहे, फायदा आहे, तो आपले भरपूर देतो. मुक्कामी आपण ही साधना करावी तेव्हा शक्यता फार संबंध आहे. बघा, क्रियाशक्ती कुंडलिनी कोणती क्रिया का करते याची उत्सुकता असे सांगतात. त्याला असं वाटत असतं की मला ह्या ज्या क्रिया घडल्या तसल्या क्रिया नो, आमची शक्ती याच क्रिया मला खबर करते, तर दुसऱ्या साधकाला तो दुसऱ्या उन्हाळ्या तशा क्रिया मला का नाही बघू का अजून. असा जेव्हा तो साधक क्रियांच्या बाबतीत काहीतरी इच्छा करणारा होतो, मला अशा क्रिया व्हाव्या, अशा होऊ नये, तेव्हा एक लक्षात ठेवा, तुमची इच्छा तिथे चालणार नाही. तुम्ही जर म्हटलं की मला अशाच क्रिया व्हायला पाहिजे, अशा नको व्हायला पाहिजे, कोण इच्छा करणार? तू करून राहिला का क्रिया?
ती शक्ती माता करून राहिली क्रिया, आणि मग तिच्या इच्छेप्रमाणे क्रिया ती करेल. तुझ्या इच्छेप्रमाणे केली का तेव्हा तुझी इच्छा सुद्धा बंद. तुला कोणतीही इच्छा नाही, स्वातंत्र्य नाही तुला. आमच्या सगळ्या इच्छा कामना वगैरे सगळ्या बंद करून टाकल्या. पण त्या कामना इच्छा मिळत आम्ही जगामध्ये अजून येऊन राहिलो. म्हणून शक्ती तिच्या इच्छेप्रमाणे काम करेल. आणि ती ज्ञानवती न मुख्य म्हणजे ही आत्म्याची शक्ती आहे. मातृभवानी आहे ती, भवानी आहे ती, शक्ती देवता आहे ती. तिला सगळं ज्ञान आहे की या साधकाला आता याच क्रिया करायला पाहिजे, म्हणजे याची प्रगती लवकर होईल. कोणता बळ हटवला, कोणती अडचण त्याची दूर केली, कोणता प्रतिबंधक बाजूला केला, म्हणजे तो लवकर प्रगत होईल ही शक्ती जाणते. तिथं आपला विचार, आपली माहिती आणि आपली आवड तेव्हा शक्ती आपल्या आवडी निवडी बंद करून टाकते. क्रियांच्या बाबतीत ती तिच्या आवडीप्रमाणे क्रिया करेल, तिच्या इच्छेप्रमाणे ती क्रिया करेल. कारण तिला माहिती आहे की या अशाच क्रिया झाल्या तरच जशी लोक प्रगती होईल. म्हणून ज्या क्रिया होत आहे त्या क्रियामध्ये साधकाने समाधान मानावं. करू नये, मला शकावर क्रिया होती, माणसं कावर होती, माझी प्रगती कसं होती, मी कधी होणारी माझी प्रगती, कधी मी सिद्ध सत्पुरुष होईल, बिलकुल चालणार नाही. तिच्या मनात जेव्हा जे जसं काय करायचं असेल तसंच ती करेल. तुमच्या इच्छेप्रमाणे ती चालणार नाही. अशा प्रकारचा हा आपला मार्ग शक्तीचा मार्ग आहे, शक्तिपत मार्ग आहे. आणि तो शक्तीच्या ताब्यात असलेला मार्ग आहे. त्यावेळेला साधकाचं काहीही चालू करेल आणि चालू करेल काय हा साधक. आतापर्यंत काय केलं मग आता तर फक्त म्हणून साधकाला त्या आपल्या क्रियांमध्ये हात घालून देत. ही शक्ती त्या क्रिया का करते या संबंधी तुलाच माहिती. साधक त्या बाबतीमध्ये अनभिज्ञ म्हणजे न जाणणारा असतो. जाणकार नाही साधक. शक्ती कुंडली प्राणशक्ती आणि आत्मशक्ती आहे. तीच ठरवते की आता या साधकाच्या असल्या क्रिया केल्यामुळे हा अडथळा दूर होईल आणि तो प्रगत होईल. आणि मग कोणत्याही क्रिया तुम्ही केल्या तरी अनुकूल आहे. रडण्याची क्रिया सुद्धा आनंदाची क्रिया होणार आपल्या साधकामध्ये. तो ढसका रडून राहिला आहे. दुसऱ्या बाहेरच्या माणसांवर पाहिलं की काय घेऊन राहिलो, काय दुःख असेल विचारायला असं म्हणायचं. परंतु रडण्याची क्रिया सुद्धा आनंद देणं की आपल्या साधण्यामध्ये हे तर आश्चर्यच आहे. जगामध्ये असं कुठे नाहीये. रडणं हे दुःखाचं प्रतीक आहे ना. का आनंदाचं असतं? जेव्हा सगळ्या बाया जमून तिथे रडत बसलं त्या मुद्द्यावर होती तेव्हा त्यांना आनंद होत असतो का? असं म्हणतील का आम्हाला आनंद मिळाला. कारण ते जे रडणं आहे त्यांचं ते दुःखाचं रडणं आहे. म्हणजे रडणं हा दुःखाचा भाग आहे. परंतु साधक जेव्हा क्रियांमध्ये रडतो त्यावेळेला आनंद आहे. मग ते किती वैशिष्ट्य आहे. तेव्हा शक्तिपात साधना आणि करणं अन्य साधना प्रकारांची शक्ती भिन्न आहे हे तेव्हा शक्तिपात साधना ही शक्तीला
संपूर्णतः शरणागत होऊन समर्पण भावाने करावयाची साधना आहे. लक्षात ठेवा, कृपा साधना ही संपूर्णपणे शरणागत होऊन. कुणाला शरणागत व्हायचं त्या शक्तीला, ती माताचं देवी भगवती येते, तर तिला शरण जाऊन शरणागत होऊन समर्पित भावाने, हे माते मी आता तुझ्या चरणी लोकांना घातले, तुला हे हा देव तुला धुवून टाकला, त्या देहात तुला जे करायचं तू ते कर. आता हा देव माझा नाहीये, हा तुझ्या ताब्यात देऊन टाकला, आता तू त्याला जसं ठेवशील जसं वागवशील तसं कर. असं समर्पण ठेवलं तर ती मोकळेपणाने काम करेल ना. आणि तरी सुद्धा तुम्ही जर म्हणून मला जे मी मला असं व्हायला पाहिजे, मला असं व्हायला पाहिजे, बाबा तूच करेल म्हणून शक्तीचा बापून ही शरणागती पाहिजे. आणि ही शरणागती जो करत नाही त्याला बनवून देतात. तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे जाणणारी कोणती आहे, तुमच्या डोक्यात कोणते विचार येतात बुद्धीमध्ये ती तुम्ही जाणते. तर ती अंतरंग साधना आहे, अंतरंगाची शक्ती आहे ती. त्यामुळे आपल्याला कळण्यापेक्षा तुला जास्त लोक ते ज्ञान तुला लोक होत. काय झालं तेव्हा साधनेतून प्राप्त होणारे अनुभव जे आपले, त्या अनुभवांमध्येही अशी गोष्ट दिसून येते की ते अनुभव त्या साधकाला हितकर म्हणजे कल्याणाचे आहे. असा कुठलाही अनुभूती देत नाही की जेणेकरून त्या साधकाचं नुकसान होईल. नुकसान करणे कशी आई नव्हती. जरी त्यावेळेला एखाद्या वेळेला त्या साधकाने दुःख आपटलं पुष्कळ पाहिला मी बाया बांगड्या शापतात खातात, बांगड्या सहज बरोबर हातात हातामध्ये रक्त जातं, उड्या मारतात म्हणून धडाधड परंतु बघा आश्चर्याचं इतक्या उड्या मारून इतकं डोकं आपटून इतके हात आपटून इतकं हे धरून सुद्धा त्या साधकाला कायमची इजा कधीच होत नाही. कायमची मुलं तात्पुरती इजा तर होणारच, ती बरी होऊन जाते तुला. परंतु या साधनेमुळे याचा एक अवयव बिघडून गेला किंवा याचा हात मोडला गेला, याचा पाय मोडला गेला, कधीच होत नाही. शक्ती किती सांभाळते. क्रिया होताना सुद्धा शक्ती अतिशय आपली काळजी घेते. आणि ह्या ज्या क्रियाचे हे जे अनुभव आहेत हे अनुभव ही आपल्याला जास्तीत जास्त ती साधना पूर्ण करावी म्हणून बोलू लागण्यासाठी चांगल्या क्रिया घडवून चॉकलेट दाखवलं कशी बरोबर ते कमाला लागतात, ते करायला लागतात. ते सुंदर क्रिया दाखवते, असे काही चित्र दाखवले ते, असे काही अंतकरणामध्ये असे भाव निर्माण करून दाखवते की जेणेकरून त्याला त्या साधनेची गोडी वाटतात. कुठल्या साधनेमध्ये अंतर्गत साधनेतून ही शक्ती मला आपल्याला अनेक प्रकारचे गुण अनुभव देते. आता आपल्याला या साधनेमध्ये येणारे जे विविध प्रकारचे अनुभव आहेत त्याचं वर्गीकरण करायचे.
ते कसे कसे येतात, कोणते कोणते अनुभव येतात, का येतात, कसे येतात ते बघूया. विशेषतः राजयोग जो आहे, त्या राजयोगामध्ये जे 8 प्रकार आहेत साधनेचे, 8 प्रकार जे राजयोग सांगितलेले आहेत, त्या 8ही प्रकारांचे अनुभव शक्ती जेव्हा राजयोगाच्या क्रिया हातात घेते त्यावेळेला त्या 8ही प्रकारच्या अंगांचा मला अनुभव देते. तुम्हाला करायचा नाही, तुम्हाला माहिती सुद्धा नाही राजयोग काय आहे, परंतु त्या राजयोगाच्या 8ही अंगांचा अनुभव ती देते. विद्या आहे शिकायला गेलं का गुरु तुम्ही, तेव्हा ही शक्ती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सगळ्या अंगांचा अनुभव देते. कोणत्या राजयोगामध्ये आनंदाचा अनुभव देणाऱ्या या गोष्टी किंवा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि शेवटी समाधी. आपल्या साधनेमध्ये समाधी सुद्धा शक्ती लावून देते. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त साधना मात्र करायची, बसलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की न बसताना मला समाधी लावली पाहिजे, अरे वा, साधनेला तर बसलंच पाहिजे, तुम्हाला असं तर बसलंच पाहिजे, वेळ तर दिलाच पाहिजे साधनेला. म्हणून या सगळ्या राजयोगाच्या सगळ्या अंगांचा अनुभव शक्ती तुम्हाला क्रियांच्या मधून देते. एक मात्र लक्षात ठेवा, इतर जे साधक असतात प्रयत्न करून साधना करणारे राजयोगाची, ती क्रमाक्रमाने जातात. म्हणजे कशा क्रम, आता हा क्रम सांगितला, यम, नियम, आसन, प्राणायाम, हे जे क्रम आहे त्या साधनेच्या अंगाचे, त्या क्रमाने ते शिकतात प्रयत्न करून साधनेमध्ये. परंतु शक्तिपात मार्गामध्ये क्रम नाही. वास्तविक ध्यान हे जे अंग आहे ते काही साधकांग नाही, परंतु त्या साधकाला शक्ती ध्यानाचा आनंद, ध्यानाची स्थिती पहिल्याच प्रथम लावून देते, गाढ ध्यान लावून टाकते, आणि मग त्याला आसन, प्राणायाम वगैरे बाकीचे. म्हणजे क्रमविकास नाही. शक्ती तिच्या इच्छेप्रमाणे तिला जे करायचं ते करते. कारण तिला माहितीये की याला जर आता आपण ध्यानात अडकवलं नाही तर याचं मन भरकटून जाईल. पण मनाला अडकवण्यासाठी ध्यान आहे ना. मग याला ध्यानामध्ये जर आपण बसवलं नाही आता, तर याचं मन हे सगळं भरपूर वेळ ना कुठे गेला की तिकडेच फसून जाईल. त्याच्यामध्ये त्याला शक्य होणार नाही. म्हणून ती शक्ती काय करते, त्याला ध्यानाचा अनुभव देते. दैश्रेती आणि साधना करता करता त्याला चटकन ध्यान लागलं. ध्यान हे जे अंग आहे हे सावधान क्रमाने चाललं तर खूप वेळ लागेल ते यायला. पण ती शक्तीला माहितीये की हा याचं मन आता जर विचार झालं तर ते फार काही करू शकत. म्हणून त्याला ध्यानाची साधना. म्हणून आपल्या साधनेमध्ये क्रमविकास तर होईच नाही. क्रमविकास कसा आपल्या पद्धतीने आपण हा क्रम ठरवलेला आहे. माणसाच्या बुद्धीच्या पद्धतीने तो ठरवला गेलेला क्रम आहे. शक्तीमध्ये तुमचा क्रम निघून जाणार. मी का पाहते याची प्रगती कोणत्या मार्गाने जास्त होईल आणि कशी होईल, आणि याचा कोणता
अडथळा दूर केला असताना याची पूर्ती चांगली होती. कारण ती ज्ञानावती असल्यामुळे तुला सगळं कळत. बघा तेव्हा साधकाच्या इच्छेच्या त्यामुळे कुठल्याही भावने प्रयत्न नाही. शक्ती साधकाच्या इच्छेप्रमाणे काम करीत असून ती तिच्या इच्छेप्रमाणे काम करते. ती ज्ञानवती असल्याने चांगले वाईट तिला समजते. तुम्हाला जरी त्या क्रिया गोड वाटत असल्या आणि त्याच आपल्याला भाव्या कशाचा अनुभव आपल्याला मिळावा असं जरी वाटत किती जरी असलं आणि जर तुला वाटत नसलं तर तो अनुभव येणार नाही तुम्हाला. पण तिला माहिती की हा अनुभव याला जर आता दिला तर यामुळे काहीतरी कल्याण होऊ द्यायचं, काहीतरी मोठा होण्याच्या जीवनावर. म्हणून ते भलते भलते असे अनुभव भलत्या वेळेला देते. योग्य वेळेला योग्य असे अनुभव देते. योग्य वेळेला योग्य अनुभव दिल्यानेच माणसामध्ये प्रगती झाली. तू काय लॉटरीचा पैसा एखाद्याला एकदम मिळून जातो, कधी होता तो. आता लॉटरी मिळाली, आता कसं व्हायला पाहिजे, हा श्रीमंत व्हायला पाहिजे ना, श्रीमंतच राहायला पाहिजे ना, मुलगाला पण श्रीमंतच राहायला पाहिजे. पण पुष्कळशी लॉटरी लागलेले लोक भिकारी गेले. का? कारण हा जो अचानक मिळालेला लाभ आहे सगळा तो त्याला पेलवला नाही गेला त्याच्या बुद्धीला, मनाला, आचरणाला. कारण त्यांना पुढच्या ज्या सगळी त्यांची जास्त भडकल्या. म्हणून असला भक्तांना भलत्या वेळेला देऊ. शेतीला सगळं कळत असतं म्हणून ती भलते असे अनुभव तुम्हाला भलत्या वेळेला दिला नाही. योग्य वेळेला योग्य अनुभव ती देईलच ती. म्हणून शक्तीला सोपवा. म्हणून आता या अष्टांग योगाच्या ज्या क्रिया आहे त्या क्रियांच्या बाबतीमध्ये राजयोगाच्या ज्या क्रिया आहे त्या क्रियाशक्ती त्या साधकाला कशा तऱ्हेने उन्नत करत येत जाते. राजयोगाचा अभ्यास करताना ती राजयोगातल्या कोणत्या अंगांचा लवकर लाभ द्यावा हे ठरवते. आणि त्यामुळे तो साधक राजयोगाचाही अधिकारी होऊन जातो, काही न जाणणारा. बघा राजयोगाची जी अंग आहे त्याचा श्लोक असा आहे. दिवदर्शन योगदर्शन आहे. त्या योगदर्शनामध्ये श्लोक येतो. राजयोगाच्या 8 अंगांचा विचार करणारा श्लोक आहे. काय? यमश्च निमश्चैव तथैव आसनमेव च प्राणायामं च तथा ब्रह्मन् प्रत्याहार तथा परम् धारणाश्च तथा ध्यानम् समाधिश्च अष्टमो गुणे. या श्लोकामध्ये राजयोगाच्या या 8 अंगांचा आपल्याला दर्शित दिलेला आहे. तेव्हा या 8 अंगांचा शक्ती आपल्याला कसा अनुभव देते हे करणार. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की क्रमविकास नाही. कुठल्याही अंगाचा की केव्हा कसा अनुभव देईल याचा हिच्यावर असेल. पण आपल्याला माहितीच असलं पाहिजे की या 8 अंगांमध्ये ही जी 8 अंग आहेत ती आहेत तरी काय, म्हणजे साधकाला जेव्हा त्या क्रिया होतील त्या क्रिया होत असताना ही 8 अंग कशी येतात, काय येतात म्हणून त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तेव्हा सत्संगाची
नारायणांचा विचार काही घ्यायला इच्छा पाणी असेल करायचं बसा. सत्संगाची वेळ संपल्यामुळे आपण सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.